पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे परसुले पोस्ट गोळेगणी तालुका पोलादपूर येथील फिर्यादी परशुराम धोंडू सुतार वय 76 वर्ष यांच्या घरी आरोपी संतोष माळकर यांनी 8 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 रोजी येऊन तुमच्या घरात भूत आहे, त्यामुळे घरात अडचणी आहेत, तुमच्या पत्नीला आजारातून बरे करतो आणि सर्व अडचणी सोडवतो असं सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला। सर्व अडचणी दूर करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 2016 साली खरेदी केलेली 12 ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्णफुले 34,200 रुपये, 5 ग्रॅम वजनाची अंगठी 14,450 रुपये असा एकूण 48,650 रुपये जुन्या खरेदी किमतीचा मुद्देमाल फसवणूक करून घेतला। सदरील घटनेची तक्रार फिर्यादी परशुराम धोंडू सुतार यांनी 25 जून 2025 रोजी पोलादपूर पोलीस ठाणे येथे दाखल केली। पोलादपूर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी संतोष माळकर याला अटक केली असून त्याच्याकडून मिळालेला मुद्देमाल 25 फेब्रुवारी 2026 रोजी परशुराम सुतार यांना हस्तांतरित केला। या गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आनंद रावडे, तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार जागडे, पोलीस हवालदार तुषार सुतार यांच्या मार्फत पार पडला। गुड आफ्टरनून सर्वांना। मी आनंद रोहिदास रावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलादपूर पोलीस ठाणे। रायगड पोलीस दलाचे आदरणीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती आचल दलाल मॅडम यांनी हा उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवला आहे। रायगड जिल्ह्यात जे गुन्हे घडले आहेत व जे डिटेक्ट झालेले आहेत त्यांच्याकडून किमती मुद्देमाल रिकव्हर केलेले आहेत तो फिर्यादींना देण्याचा हा कार्यक्रम आदरणीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण करत आहोत। परशुराम सुतार म्हणून एक व्यक्ती होते पोलादपूरमध्ये राहणारे। तर संतोष माळकर नावाच्या एका आरोपीने सुतार यांचे पत्नी आजारी असते तर तिला मी बरे करतो, तुमच्या घरात भूत आहे, भरपूर अडचणी आहेत असं सांगून देवादिकाचं करून विश्वास संपादन करून त्यांच्या घरातून काही सोन्याचे दागिने चोरून नेले होते। तर पोलादपूर पोलिसांनी तत्काळ त्याबाबत गुन्हा दाखल करून संतोष माळकर याला अटक केली होती व त्याबाबत सर्व मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे व आज तो आपण जे फिर्यादी आहेत सुतार त्यांना ते आपण मुद्देमाल या ठिकाणी परत देणार आहोत। या व्यतिरिक्त आता आपण जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आपण 56 प्रमाणे हद्दपाराचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे व पुढील कारवाई करत आहोत।